आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बाबा या या बाबा या या बाबा आपण या या बाजूला बाजूला वा या 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 बाबा ओम जय साईनाथ जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ओम जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ आदिनाथ तुम्हारा तुम्हें श्रद्धा नमन हमारा. साई बाबा, आम्ही तर खरोखरच चिडलो होतो जेव्हा नानावलीने तुम्हाला आसनावरून उठायला सांगितलं. पण नानावली काका, तुम्हाला कसं कळलं की साईबाबांच्या आसनावर बसलं की तुमचं खाजणं थांबेल ते? मला आतून एक आवाज आला की जाऊन बाबांच्या आसनावर बस. बस मी बाबांना तिथून उठायला सांगितलं. आणि मग जे काही झालं ते तर तुम्ही सगळ्यांनी बघितलंच आहे. बाबा 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 आता मी हे चरण सोडून कुठेच नाही जाणार बाबा. आपली अशीच कृपा राहू देत. वैद्य बुवा, त्या नानावलीने भले साई बाबांचा कितीही जय जयकार केला तरीही त्याला खास येणं काही थांबणार नाहीये. तर मग या आनंदाच्या क्षणी तोंड तर गोड करूयात. घे जीवाजी. हो घेऊया. तुम्ही पण घ्या. वा वा वा. ऐकलत का दगडू धोंडू? आता खाऊ शकता. आहा, काय चविष्ट लाडू आहे वैद्य बुवा. अरे अरे मूर्खा, काय झालं? काय झालं याला? राम राम. अरे जीवाजी, तुला काय झालं? खाज उठली. अरे वैद्य बुवा. अरे वैद्य बुवा, हे काय होतंय? मला असं वाटतंय की ही सगळी खास ते लाडू खाल्ल्यामुळे सुटली आहे. मला पण असंच वाटतंय. किती खास सुटले मला. अच्छा, नानावालीने जो पेढा उचलला होता त्यात औषध मिसळलं होतं खाजेचं. अरे मूर्खांनो, तोंड बंद ठेवा, कोणीतरी ऐकेल. वैद्य बुवा साईबाबांकडे जाऊयात. अरे वैद्य बुवा, काहीतरी करा ना. अरे त्याआधी मी तुला ठीक करतो. हे घे. अरे वैद्य
बुवा, या मूर्खांचा सोडा. तुम्ही आधी कुठून तरी खास प्रतिबंधक औषधाची व्यवस्था करा. पण माझं प्रेम स्वार्थी आहे. मी दुसरं लग्न करणार नाही. रतनजी, मला माहित आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी आयुष्यभर तुम्हाला साथ नाही देऊ शकत. डॉक्टरांनी माझ्या आयुष्यातील आणखीन 6 महिने कमी केले आहेत. मला माहित आहे, म्हणूनच तर मी इतकी दुःखी आहे. माझ्या दुःखाने तुम्ही अजून दुःखी व्हावं असं मला नाही वाटत. ह्या कम नशिबी यास्मीनला माफ करा. मी तुमच्या आयुष्यातून कायमची दूर जात आहे. खुश रहा रतनजी. रतन बेटा, इतकी गाढ झोप. उठ रतन बेटा, आता उठ. तुझं जीवनच जणू रुसून तुझ्यापासून लांब गेलंय. उशीर केलास तर पस्तावशील. ही तुझी कसोटीची वेळ आहे बेटा. मालिक तुझी परीक्षा घेतोय. तुला त्यावर मात करायची आहे. उठ 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 रतन बेटा, उठ उठ उठ. गुरुदेव, गुरुदेव. साईनाथ, 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 साईनाथ. महासपती, कोणाला शोधतोयस? आपण कुठे गेला होतात साईनाथ? नांदेड. रतनजी वाडियांकडे. शाई बाबा, शाई बाबा. स्वप्नात येऊन शाई बाबा परीक्षेबद्दल बोलले. जीवन रुसून चाललंय, ह्याचा अर्थ काय? यास्मीन, शाई बाबांनी मला यास्मीन, यास्मीन. यास्मीन. त्याला धीर देणं आणि सावध करणं गरजेचं होतं महासपती.
पण आपण तर त्यांना आशीर्वाद दिला होतात. मग ते धीर कसा सोडू शकतात साईनाथ? आपल्या कर्माचे भोग भोगताना भल्या भल्यांचा धीर सुटतो म्हाळसापती. त्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास डळमळीत होतो. म्हाळसापती, मी तर त्यांच्या दुःखाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न केलाय. त्यांच्या प्रायश्चित्तामध्ये मी ढवळाढवळ नाही करू शकत. त्यांच्या कर्माचे भोग टाळणं माझ्या हातात नाहीये. पण म्हाळसापती, जोवर त्यांना त्यांच्या कर्माचे भोग भोगायचे आहेत तोवर रतनजी आणि यास्मिनने धीर धरावं आणि त्यांची श्रद्धा अचल राहो. बस फक्त हेच सांगायचं होतं. सबका मालिक एक. मला पण एक ग्लास पाणी दे. हा, हे घे. काय झालं आई? तू अजून झोपली नाहीस? मला झोप लागत नाहीये. पण तू तरी कुठे झोपलीयस? मलाही झोप येत नाहीये. जेव्हापासून मनीषा वहिनीने 5 बोटं आपल्याकडे दाखवली आहेत तेव्हापासून ते खूप बेचैन झालेत. माझ्याशी तर जावई बापू बोललेही नाहीयेत. आई, ते लोक आपल्याला चोर समजतायत का? चोर तर आपण आहोतच ना. राजेंद्र सायकल्सच्या अर्ध्या हिश्श्याची चोरी करतोय ना. म्हणजे काय? हळू बोल, हळू बोल. जर तुझ्या वडिलांनी किंवा नवऱ्याने ऐकलं ना तर सगळंच वाया जाईल. म्हणजे तू असं काय करणार आहेस आई? मी वकिलांशी बोललीये. ते लवकरच रामलालजींना नोटीस पाठवतील. नोटीस? कशाबद्दल? राजेंद्र सायकलचा अर्धा हिस्सा श्याम सुंदरच्या नावी करायचा आहे ना. कळलं का वेडे? म्हाळसापती, रात्रीतला चमत्कार पाहून मला हसू येतंय. रात्रीतला चमत्कार? हो म्हाळसापती. म्हाळसापती, स्वामीने रात्र कशा करता बनवली आहे? आराम करण्यासाठी. हो, समरस होण्यासाठी. समरसचा अर्थ एकत्र येणे. पण मनुष्य रात्रीचा दुरुपयोग करायला लागला. कोणी समरस होतं, कोणी समरस होऊ देत नाही. काही जण आपल्यांच्या भल्यासाठी रात्रीचा उपयोग करतात. तर काही जण लोकांना एकमेकांपासून तोडण्याचा कट रात्रीच्या अंधारात शिजवतात. रात्रीच्या वेळी आपल्या लोकांमध्ये वाढणाऱ्या दुराव्याने चिंताग्रस्त होऊन काही जण झोपू शकत नाही. तर काही जणांची आपल्या माणसांसाठी रात्रीची झोपही उडते. सिद्ध पुरुष
मालकाने निर्माण केलेल्या या दुनियेची राखण करत रात्रभर जागत राहतात आणि मालकाने बनवलेला हा मनुष्य या रात्रीचा उपयोग त्या मालकालाच आव्हान देण्यासाठी करतो. सुंदराबाईला हरणं माहीतच नाहीये द्वारकानाथ. सुंदराबाई, मी पण एक खरी गोष्ट सांगू. आपण जर माझ्या बरोबर आलात, आमच्या बरोबर आलात ना, तर आम्ही तुम्हाला द्वारकामाईत घेऊन जाऊ. जर असं झालं ना तर मी ना साईबाबातला साई राहू देईन आणि ना बाबा. नाही सुंदराबाई, तू धोंडू दगडू बरोबर नाही जाणार. हा, जर म्हाळसा पती सारखा कोणी साई भक्त तुझ्या बरोबर असेल तर. म्हाळसापती? राम राम राम. द्वारकानाथजी, तुम्ही तर अगदी योग्य विचार केला आहे. सुंदराबाई, म्हाळसा पतीवर साई बाबांचा विश्वास जरा जास्तच आहे. इतका विश्वास करतो तो साई बाबा म्हाळसापतीवर की म्हाळसापती साई बाबांच्या सोबत राहण्यासाठी त्या द्वारकामाईतच झोपतो. ह्यावेळीही तो म्हाळसापती द्वारकामाईतच झोपलेला असेल, हो का नाही द्वारकानाथजी? राम राम राम. रात्र मृत्यूचा अवतार असते. मृत्यूला काळ रात्र सुद्धा म्हटलं जातं. मनुष्य झोपतो आणि झोपी गेल्यावर त्याचं काय होईल हे तोही सांगू शकत नाही. त्याला तर हेही माहित नसतं की तो जिवंत राहील की मरेल. हीच त्या मालकाची लीला आहे, जी मनुष्याला प्रत्येक दिवशी हे दाखवून देते की झोपेतून उठल्यावर मनुष्याने त्या देवाचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच विद्वान लोक उठल्या उठल्या त्या मालकाला प्रणाम करतात. सकाळ झाली साईनाथ. अल्पविराम संपला. सबका मालिक एक. आलात तुम्ही? ही तुम्हालाच भेटायला आली आहे. आपली मनोकामना पूर्ण होवो. माझी मनोकामना तर साईबाबांचं दर्शन घेण्याची आहे. तर मग आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. हवं असल्यास मी तुम्हाला द्वारकामाईत घेऊन जाईन. खूप खूप धन्यवाद. माझी हीच मनोकामना होती. सुंदराबाई. हो म्हाळसापतीजी. या द्वारकामाई जो पाऊल ठेवतो सगुण, त्याची मनोकामना पूर्ण होते. आमच्यासारख्या भक्तांसाठी द्वारकामाई वैकुंठा समान आहे बाबा. जो द्वारकामाईची पायरी चढतो त्याच्या दुःखांचा अंत होतो आणि त्याला सुख आणि स्वास्थ्य प्राप्ती होते. इथे कोणातही भेदभाव केला जात नाही. राजा असो वा रंग, त्यांनी इथे कोणताही फरक पडत नाही.
द्वारका माईसाठी इथे सगळेच संतती समान आहेत. स्त्री, पुरुष, दुष्ट, दुराचारी, पापी वा पुण्यात्मा, जो कोणी आपला अहंकार त्यागून इथे येतं त्यांचं नक्कीच कल्याण होतं. जर सुंदराबाई इथे आली तर तिचंही कल्याण होईल जर ती तिच्या अहंकाराला बाहेर ठेवून आली तर. लक्ष्मी, जर सुंदराबाई बाबांचं दर्शन घ्यायला आतुर असेल ना, तर तिला बाबांचं दर्शन होईल. आपण म्हणाला होतात बाबा की ईश्वरी दर्शनाची आस तीव्र असेल तर भक्ती आणि विश्वास वाढतो. आणि मग ज्याची जी मनोकामना असेल ती पूर्ण होते. सुंदराबाईची मनोकामना कोणती असेल? अरे काय असणार, तिला तर साईबाबांना आपला वर बनवायचंय. साईबाबा म्हणतात की ते आपल्या भक्तांचे भक्त आहेत. यास्मीन, 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 मला सोडून जाऊ नको यास्मीन. साई बाबा, तुम्ही तर सगळीकडे आहात. तुम्ही अनेकदा म्हटले आहात की तुम्ही सर्वत्र आहात, प्रत्येक ठिकाणी आहात. मला माहिती आहे साई बाबा, मला कृपा करून सांगा ना, मला सांगा ना साई बाबा, माझी यास्मीन कुठे? साई बाबा, मला ठाऊक नाहीये माझी यास्मीन कुठे, पण तुम्हाला माहिती आहे माझी यास्मीन कुठे. मला माहिती आहे की तुम्हाला ठाऊक आहे. यास्मीन, आपल्याला साईबाबांनी आशीर्वाद दिलाय आणि तू नक्कीच आई होशील. नाही रतनजी, असे काही नाही. ह्या आई होणार नाहीयेत. तुमची पत्नी आता फक्त 6 महिन्यांची पाहुणी आहे. मला माफ करा रतनजी, मला माफ करा साई बाबा. मला मरणाची अशी वाट पाहणं मंजूर नाही. मी माझ्या बरोबरीने रतनजींना मरताना नाही पाहू शकत. ती बघा, विटी तिकडे पडली. पण ती काकू तिथे काय करतेय? अरे खाली पडेल ती. चला 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 चला. अहो काकू, तुम्ही इथे काय उभ्या राहिलात? पडल्या असतात म्हणजे. चला बाजूला वा इथून, चला आमच्या बरोबर. मी सर्व दिशांना असतो, सर्व ठिकाणी असतो, समस्त चराचरांत मीच असतो. श्रद्धा आणि भक्तीच्या नेत्रांनी पाहणाऱ्याला मी सर्व प्राणी मात्रात दिसेन. तुम्ही कुठेही असलात, काहीही केलत तरी नेहमी लक्षात ठेवा,
की माझ्यापासून काही लपून राहत नाही. मी माझ्या भक्तांचा सेवक आहे. माझी भक्ती करणाऱ्याला कोणी इजा पोहोचवू शकत नाही. ज्यांनी स्वतःला मला समर्पित केलंय त्यांच्या काळजीचं ओझं मी वाहून नेतो आणि त्यांच्या चिंतांचं निवारण करतो. सबका मालिक एक. हा कोण होता जो आत्ताच पायऱ्या उतरून बाहेर गेला? ऍडव्होकेट देशपांडेचा चपरासी होता. हे देऊन गेलाय. काय आहे हे? काय माहित, वाचून बघतो. मी माझा क्लायंट श्याम सुंदरजींचा वकील देशपांडे आपल्याला नोटीस देतो आहे. हे नोटीस देतोय की माझे क्लायंट श्याम सुंदर यांना आता आपल्या बरोबर व्यवसायात भागीदार म्हणून राहण्यात कुठलेही स्वारस्य राहिलेले नाही. मिस्टर श्याम सुंदर आता आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात म्हणून राजेंद्र सायकल्सची अर्धी मालमत्ता, अर्धी कंपनी आणि अर्धा हिस्सा मिस्टर श्याम सुंदर यांच्या नावे करण्याची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी. ही नोटीस वाचल्यापासून 3 दिवसांच्या आत आपण ह्या संबंधात कायदेशीर पाऊल उचलले नाही तर आम्हाला नाईलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागेल. का केलं असं श्याम सुंदरने? का केलं? मी तर त्याने काही मागण्याआधीच राजेंद्र सायकल्सचा अर्धा भाग त्याच्या नावावर केला असता. एकदा बोलून तरी बघायचं होतं. अर्धीच काय, पूर्णच राजेंद्र सायकल्स कंपनी त्याच्या नावावर केली असती. का मनीषा, का मग त्याने आमच्या मध्ये कायद्याची भिंत चालवली? का मनीषा, का मनीषा? हा मनुष्य कधी कधी त्या भगवंतालाही आपल्या गोंधळून टाकतो. काय झालं बाबा? तुम्ही काय पाहून हसताय? स्वार्थ बघून, अविचार पाहून. मनुष्य जेव्हा विकारधीन होतो तेव्हा तो आपल्या भगवंतालाही विसरतो. कोण विकाराधीन झालंय? कोण स्वार्थी झालंय? जो कोणी आहे लक्ष्मी बेटी, त्यांचं नशीब जोरावर आहे. आणि जो भगवंताची सेवा करतो, जो मालकाला नेहमी लक्षात ठेवतो, त्याच्या नशिबी मात्र काहीतरी वेगळंच आलंय. पण मला तर कृपाच करायची आहे आणि आपल्या भक्तांचा सहारा व्हायचंय. हो सगुण नायक, मला तर आपल्या भक्तांना सहाराच द्यायचा आहे. आणि जे माझ्या भक्तांना त्रास देत आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवायचा आहे. सबका मालिक एक. अगं बाई, तू का सारखा सारखा हट्ट करतेयस? बहुतेक तू तिला ओळखलं नाहीयेस. ओळखलं की, ती सुंदराबाई आहे, हो ना?
तरीही तू मला तिला साईबाबांकडे घेऊन जायला सांगतेस. हे बघा, त्या बिचारीने 2दा प्रयत्न केला त्यांना भेटायचा, पण दोन्ही वेळेला तिला साईबाबांचं दर्शन झालं नाही. आज जर साईबाबांची मर्जी असेल तर तिलाही साईबाबांचं दर्शन होईल. आपलं काय जातंय, निदान तिचं तरी भलं होईल. जा तिला घेऊन. सुंदराबाई जी, हे तुला त्यांच्याकडे घेऊन जातील. निघा. आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वादच माझ्या कामी येईल. जा, तुझ्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतील. जा. काय झाले? ह्या मूर्खांना नवीन कपडे काय दिले तर हे दोघे वेडे झालेत का ओरडताय? हा, ती सुंदराबाई आणि म्हाळसापती दोघे साईबाबांकडे चालले आहे. चला 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 वैद्य बुवा. वैद्य बुवा, हो, आज तर हा साई बाबा जाणार रसा तळाला. राम राम. आज ती साईबाबांना भक्ती आणि आसक्ती यांचा धडा शिकवेलही आणि समजावूनही देईल. हा, सबकी मालकीन सुंदराबाई. अरे जय साईनाथ म्हाळसापतीजी. नूर, हे माळसापतींना झालंय तरी काय बरं? सुंदराबाईला स्वतः द्वारकामाईला घेऊन चाललेत. अरे हे काय करतोयस? बाजूला कर त्या शेपटीला. बस बस म्हाळसापतीजी, याच्या पुढे तुम्ही दोघे जाऊ शकणार नाही. समुद्राला भेटण्याकरता जेव्हा नदी डोंगरातून खाली येते तेव्हा तिला कोणी थांबवू शकतं? नाही. सुंदराबाई, साईनाथांचं परमधाम द्वारकामाई हेच आहे आणि हे आहे त्या परमधामाचे द्वार. चल रंजना, आपण द्वारकामाईत जाऊया. हे बघ रंजना, हे गाववाले आपल्याकडे कसे रोखून बघतायत. सोड नानावली, सोड. आई ग. चला सुंदराबाई. थांबा म्हाळसापतीजी. द्वारिका माईच्या या दरवाजातून आधी मी जाणार, मग तुम्ही. नाहीतर तुमच्या आधी जाण्याने मला दरवाजाच दिसणार नाही. जा.
साईनाथ. पुढे व्हा सुंदराबाई. साईनाथ समोरच बसलेत. म्हाळसापतीजी, हेच आहे का प्रभूचे परमधाम? हेच आहे का ते मोक्षधाम? हो सुंदराबाई, आणि मोक्षदाते समोरच बसले आहेत. जा. प्रणाम प्रभू. तुझं कल्याण होवो सुंदराबाई. सा